नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील जत्रा हॉटेल धातर फाट्याजवळ 2 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात फ्रंट एलिव्हेशन सुंदर असं आपल्याला बघायला मिळतं, ज्यामध्ये आपल्याला 8 युनिट अवेलेबल आहे। कॉर्नरचे ऑप्शन्स देखील तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे। त्यापैकी आपण आता कॉर्नरचं युनिट बघणार आहोत, तर चला ते बघून घेऊया। हा आहे कॉर्नरचा 2 BHK रो हाऊस, ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 18 फुटाची पार्किंग बघायला मिळते। तुमच्या 2 लक्झरियस कार इथे आरामशीर पार्क होऊ शकतात, एवढी मोठी पार्किंग आपल्याला इथे बघायला मिळते। त्यासोबतच इथे आपल्याला EVचा चार्जिंग पॉइंट देखील इथे काढून दिलेला आहे। पाठीमागे देखील आपल्याला 5 फुटाचा युजेबल एरिया देखील बघायला मिळतो, तो तुम्ही देखील जाऊन बघू शकतात। या पूर्ण प्रोजेक्टचं जे काम आहे ते पूर्ण रेड ब्रिक मध्ये आपल्याला इथे करून दिलेलं आहे। त्यासोबतच पोलादचं स्टील, अंबुजा सिमेंट, तर अशा प्रकारचं आपल्याला इथे टॉप क्वालिटीचं मटेरियल यूज करून हा पूर्ण प्रोजेक्ट बनवला गेलेला आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते जी आपल्याला विंडो आहे त्याला आपल्याला विंडोला बाहेरून सेफ्टी ग्रिलिंग करून दिलेली आहे। त्यासोबतच जो मेन डोर आहे, मेन डोरची जी फेसिंग आहे ती ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला बघायला मिळतो। तर पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो हा आहे मेन डोर, त्याला आपल्याला वुडन फ्रेमिंग करून दिलेली आहे। त्यासोबतच जो मेन डोरला जे लॉक बसवलेला आहे ते युरोपा कंपनीचं लॉक इथे बसवलेलं आहे। पूर्ण प्रोजेक्टमध्ये आपल्याला इथे पॉलीकॅपच्या वायर तर लिग्रँडचे स्विचेस इथे यूज केलेले आहेत। तुम्ही बघू शकता हा आहे हॉल। हॉलची साईज देखील आपल्याला प्रशस्त अशी बघायला मिळते। हॉलची जी साईज आहे ती 10.5 बाय 17 ची साईज आपल्याला इथे बघायला मिळते। हॉलमध्ये आपल्याला 2 विंडोज दिलेल्या आहे, त्याही त्यांची साईज तुम्ही बघू शकतात। दोन्ही विंडो ज्या आहे त्या स्लायडिंगच्या आहे, त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग आपल्याला इथे बघायला मिळते। त्यामुळे हॉलमध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनचा तर तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। हॉलमध्ये आपल्याला POPची डिझाईन बघायला मिळते, सुंदर अशी डिझाईन आपल्याला इथे करून दिलेली आहे। त्यासोबतच आपल्याला इथे स्टेअरकेसच्या खाली इथे आपल्याला इन्व्हर्टरचा देखील पॉईंट इथे काढून दिलेला आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं कॉमन टॉयलेट बाथरूम, ज्यामध्ये तुम्हाला इंडियन टॉयलेट देखील बघायला मिळतं। शेजारी आपल्याला बाथरूम दिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला डायव्हर्टर बसवून दिलेला आहे, तर तसेच शॉवर देखील इथे बसवून दिलेला आहे। इथे आपल्याला बाथरूममध्ये PVC मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बघायला मिळतात। इथे आपल्याला गीझरचे पॉइंट्स देखील काढून दिलेले आहेत, तर तसेच सोलरचा देखील पॉइंट आपल्याला इथे बघायला मिळतो। सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये दिलेल्या आहेत। बाहेर आल्यानंतर इथे आपल्याला वॉश बेसिन बघायला मिळतं। तर चला आपण आता पुढे किचनकडे जाऊया। किचन मध्ये आल्यानंतर किचनची साईज खूप चांगली आपल्याला दिलेली आहे। किचनची जी साईज आहे ती 10.5 बाय 10 ची साईज आपल्याला इथे दिलेली आहे। आपल्याला इथे किचन मध्ये किचन ट्रॉलीज देखील तुम्हाला मिळणार आहे। L शेप मध्ये आपल्याला इथे किचन बघायला मिळतं। इथे पॉइंट्स तुम्हाला काढून दिलेले आहेत, याचा यूज तुम्ही मिक्सर किंवा ओव्हनसाठी करू शकतात। इथे तुम्हाला वॉटर प्युरिफायरसाठी देखील पॉइंट इथे काढून दिलेला आहे। इथे तुमचं आलं सिंक, त्यासोबतच व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो आणि एक्झॉस्टसाठी देखील इथे कॉर्नरला प्रोव्हिजन करून दिलेलं आहे। आपल्याला किचनमध्ये 2 विंडोज बघायला मिळतात, एक आपण लेफ्ट साईडला बघितली आणि ही आहे अजून एक विंडो। तर चला आपण आता इथूनच बाहेर जाण्यासाठी आपल्याला एक डोअर दिलेला आहे। प्रत्येक डोअरला आपल्याला वुडन फ्रेमिंग करून दिलेली आहे। तर आपण बाहेर जाऊन वॉशिंग एरिया एकदा बघून घेऊया। बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळते खाली आपल्याला अंडरग्राउंड वॉटर टँक दिलेली आहे, जी की 2,500 लिटरची आहे। ही वॉटर टँक पूर्व दिशेला आहे, म्हणजे वास्तूच्या हिशोबाने हा पूर्ण प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार करून दिलेला आहे। या कॉर्नरचा प्रोजेक्टला म्हणजे कॉर्नरच्या रो हाऊसला आपल्याला इथे बोर देखील करून दिलेली आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। आपल्याला वरती जाण्यासाठी स्टेअरकेस बघायला मिळतात, इथे आपल्याला ACच्या रिलिंग देखील करून दिलेलं आहे। तर चला मित्रांनो, आपण आता आपला फर्स्ट बेडरूम बघून घेऊया। याची साईज खूप चांगली दिलेली आहे, 10.5 बाय 12.5चा हा बेडरूम आपल्याला बघायला मिळतो। त्याचबरोबर खाली आपल्याला 2 बाय 4च्या टाइल्स इथे बसून दिलेल्या आहे। या बेडरूमला अटॅच आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते, त्यामुळे तुम्हाला इथे व्हेंटिलेशनचा तर तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। या विंडोला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेम तसेच मॉस्किटो नेट देखील इथे करून दिलेला आहे।
तर आपल्याला हा जो बेडरूम आहे या बेडरूमला अटॅच आपल्याला इथे मोठी गॅलरी बघायला मिळते। या गॅलरीमध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल गॅलरीची जी साईज आहे ती खूप चांगली आपल्याला साईज इथे करून दिलेली आहे। त्यासोबतच खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स इथे बघायला मिळतात। त्यासोबतच एसएसच्या रिलिंग टफन ग्लास देखील आपल्या इथे करून दिलेला आहे। तुम्ही जर वृक्षप्रेमी असाल तर तुम्हाला इथे फ्लॉवर बेडसाठी देखील इथे एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। इथे तुम्ही तुमचं ट्री प्लांटेशन करू शकता। त्याचबरोबर समोरच आपल्याला ओपन स्पेस देखील दिलेला आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता। पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे आणि हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह आहे। तुम्ही आजही इथे शिफ्ट होऊ शकतात। गॅलरीमध्ये आपल्याला जो फ्रेंच डोअर दिलेला आहे त्याला आपल्याला कस्टमाइज विंडो बघायला मिळते। तर चला आपण आता दुसरा बेडरूम बघून घेऊया। पुढे आल्यानंतर इथे आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम बघायला मिळतं, ज्यामध्ये तुम्हाला हँगिंग कमोड तसेच डायव्हर्टर, शॉवर, सोलरचे पॉईंट्स, गिझरचे पॉईंट्स अशा सर्व काही गोष्टी इथे आपल्याला बसवून दिलेल्या आहेत। टाईल्सचे डिझाईन तुम्ही बघू शकता, सुंदर अशी डिझाईन आपल्याला इथे करून दिलेली आहे। त्यासोबतच जे प्लंबिंग मटेरियल आपल्याला इथे वापरलेलं आहे ते पूर्ण हिंडवेअर या ब्रँडचं पूर्ण प्लंबिंग मटेरियल इथे वापरलं गेलेलं आहे। बाथरूममध्ये आपल्याला इथे वॉश बेसिन देखील बसवून दिलेलं आहे। प्रत्येक डोअरला आपल्याला वुडन फ्रेमिंग करून दिलेली आहे। हा आहे आपला सेकंड बेडरूम। याची जी साईज आहे ती देखील आपल्याला खूप मोठी बघायला मिळते। खाली आपल्याला इथे 2x4च्या सुंदर अशा टाईल्स इथे बसून दिलेल्या आहे। याची जी साईज आहे ती 10.5x13ची साईज आपल्याला इथे बघायला मिळते। त्यासोबतच या बेडरूमला आपल्याला 2 विंडोज इथे दिलेल्या आहेत, त्यामुळे या बेडरूमला देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणार नाही। दोन्ही विंडो या स्लायडिंगच्या आहे, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग इथे करून दिलेली आहे। तर चला आपण आता टेरेसवरचा व्ह्यू बघून घेऊया। तर आपण आता आलेलो आहोत टेरेसवरती तुम्ही एक छोटंसं गार्डन तुमचं डेव्हलप करू शकता। चांगला स्पेस आपल्याला इथे बघायला मिळतो। त्याचबरोबर वरती आपल्याला 1000 लिटरची वॉटर टँक दिलेली आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे आणि रेडी टू मूव्ह हा प्रोजेक्ट आपण बघत आहोत। तुम्ही आजही इथे शिफ्ट होऊ शकता। आपण जो आता हा 2 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट बघितला हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे। तसेच याच्यामध्ये आपल्याला 2 व्हेरियंट बघायला मिळतात, एक म्हणजे मिडलचा आणि एक म्हणजे कॉर्नरचा। मिडलचा जो रो हाऊस आहे तो 1450 स्क्वेअर फीटचा असून त्याची जी प्राइस आहे ती 52ला ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तर तसेच कॉर्नरचा जो 2 BHK रो हाऊस आहे तो 1900 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 59 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तर लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस, धन्यवाद।